तालुका जवळी गावामधला शांतीलाल कोळेकर यूट्यूब चॅनल दादा तिने ह्या ठिकाणी बाळमुन्ना सत्यवादेवी ही मेंढर ही करत आहे पंढरपूर तालुका गोपाळपूर मंगळवेढा रोडला संदीपा दत्तात्रय सोनवणे हे आलेले या ठिकाणी शांतीलाल कोळेकर सर्व भाविकांचं व्हिडिओ मध्ये तुम्ही व्हिडिओ चालू केलेला आहे व्हिडिओ फोन मध्ये सगळ्यांचा घेणार आहे दिल्ली कोण आणायला लागले सेवा कोण करावं लागलं हे सगळं 2 तासात तुम्हाला बघायला मिळेल कसा कोण दिल्ली आणायला लागले कोण पंचोली उचलायला लागले कोणा फॅक्टरी कॅरियर देवाच्या आरती बोटी पडलेली उचलायला लागलं कोण स्वच्छता करायला लागले हे सगळं चॅनल मध्ये येणार आहे तुम्हाला बघायचं असेल तुमच्या फोन मध्ये शांतीलाल कोळेकर यवतमाळचा शांतीलाल कोळेकर यूट्यूब चॅनल बघा तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या गावात काय काय सेवा वगैरे सगळ्याला किती हातीला किती लोक आहे 10-15 हजार 20,000 रुपये बघा सगळ्यांनी बघायला मिळते तुम्हाला म्हणताना इथं सेवा करायची संधी दिली ते तुम्हाला सेवा माझी कसलं मेंढरांच्या पाया पडायचं आणि मेंढी माऊलीला जरा झुंझुरट लागलेली काढायचं आणि मेंढी माऊलीचं बाकी बाळ असतंय त्यासनी आणून इथं सावलीला सोडायचं आणि मेंढरांच्या पाया पडून तुम्ही दर्शन घ्यायचं आगवर बकऱ्यांचा पाया पडा 33 कोटी देवाचं दर्शन होईल मेंढरांच्या पाया पडा बघा तुम्ही सेवा करा कोणाला भांडे घासायचं आहे भांडे धुयायचं आहे चुलीकडे जावा महिला हो दोन्ही ताडवेल बसा या ठिकाणी आज आपण पंढरपूर परिसरात गोपाळपूर म्हणून हे गाव आहे आणि या गावामध्ये एकादशीचं पालखी तळावरती आलो असता या ठिकाणी चाललेली सेवा अगदी छान आणि सुंदर आहे भक्तांनो आज फराळासाठी हे आपल्या भक्त महिला मिरची कांडप चालू आहे सेवा या ठिकाणी ताई आपलं पूर्ण नाव सांगा की सांगा नुसतं नाव गाव इथुलच्याच आहेत म्हणायचं या ठिकाणच्याच ताई आहेत बघा त्यांनी आपल्याला नाव सांगितलंय सेवा करत असताना ताई आपलं नाव सांगा बघा हे तळमालकाच्याच जवळचे घरातले दिसत आहेत सोनवणे म्हणल्यावर ना त्यांच्यातच तळ आहे छान सेवा करतायत बघा त्यांच्यात मेंढी माऊली आहे पण बसून काय करणार सेवा चालू आहे या ठिकाणी आपलं ताई नाव सांगा नाव सांगा बर या ठिकाणी ती अशी सेवा आहे आपलं नाव सांगा बालिका पंढर कांबळे बर आपण कुठून आलो हा गोपाळपूरचे याच ठिकाणच्या ही ताई आहेत सर्व छान सेवा या ठिकाणी प्रसादाची करत आहेत बोला जय बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग बेले बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग बेल या ठिकाणी आचार्याची सेवा चालू आहे या ठिकाणी बघा 1 नंबर सेवा या ठिकाणी बटाटा चिरण्याची सेवा करत आहेत सद्भक्त आज आपल्याला या ठिकाणी क्षण पाहतोय आपण आपलं नाव दादा बनसुडे गाव गोपाळपूर छान बघा गाव गोपाळपूर दादा आपलं नाव सांगा गाव कासेगावचा हा सद्भक्त आलाय बघा गोपाळपूर मध्ये आणि सेवा चालू आहे त्यांची छान कासेगाव मध्ये बी मामांचे पालखीचं तळ बरंच झालेलं आहे कात्रण सेवा झालेली आहे आपलं नाव सांगा दादा आनंद सराटे कासेगाव आपलं नाव गाव या ठिकाणचंच आहे बघा या ठिकाणी बटाटा चिरण्याची सेवा भाजीसाठी चालू आहे मामांच्या तळावरती केलेली सेवा तुमची कधी वाया जाणार नाही
बोला जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावाने चांगले. बघा या ठिकाणी प्रसादाची सेवा चालू आहे. दादा आपलं नाव गाव गोपाळपूरचे सर्व भक्त आहेत या ठिकाणी. सर्व सेवा या ठिकाणी चालू आहे. आपलं नाव सांगा की. गाव पंढरपूर. छान. दादा आपलं नाव गाव गोपाळपूरचे आहेत. आचार्य मामा आपलं नाव सांगा की. हा गाव आंबे चळ आंबे बसलं. छान छान छान. बाळूमामाचं मंदिर आहे तिथं चळेगावला. छान सेवा या ठिकाणी आपण करत आहेत. मामांच्या तळावर केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही. आज एकादशी आहे. एकादशीचं मामांच्या तळावरती साक्षात पांडुरंग हजर असते असं मामानी सांगितलेलं आहे भक्तांनो. आणि ते आपली सेवा पाहत आहेत. आपण सेवा करतोय या ठिकाणी. सेवा केलेली कधीही वाया जात नाही मामांनी सांगितलेलं आहे. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने. सत्यवा देवीच्या नावाने. जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके. बघा सुरेश कारभारी या पालखीतील ही मेंढी माऊली आहे. चला चला आज एकादश आहे. चप्पल आणू बसा मावशी काका. या ठिकाणी कोकरं लहान लहान पिल्लं वाघरीत टाकण्याची सेवा भक्तांनी केलेली आहे. बोला जय बाळूमामा. जय 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 बाळूमामा. माता सत्यवा देवी देवस्थान कमिटी मेतके तालुका जिल्हा कोल्हापूर. ही सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर गोपाळपूर क्षेत्रामध्ये संदीप दत्तात्रय सोनवणे यांच्या शेतामध्ये ही पालखी उतरलेली आहे. आज 5वा दिवस आली. अजून ती बुधवार सकाळी ह्या ठिकाणी पालखी उपलब्ध आहे. बुधवारी सकाळी ह्या ठिकाणी आरती महाप्रसाद घेऊन ही पालखी पंढरपूर तालुका गोपाळपूर संतोष लिंगरे बाळूमामाचं मंदिर हे बांधलेलं आहे. तिच्या शेतामध्ये मंदिरलाच बाळूमामा जाणार आहे. बाळूमामाच्या मंदिरला बाळूमामा जाणार आहे. बघा बाळूमामाच्या मंदिरला बाळूमामा जाणार आहे. आणि ते मंदिरलाही चांगलं आहे. असं मंडप बिंडप केलेले आहे. त्याच ठिकाणी मेंढर कातरायचे ठेवले 4 तारखेला म्हणजे शनिवार. शनिवार 4 तारखेला मेंढर कातरायचं धुयायचं त्या दिवशी ठेवलेलं आहे. सर्व गोपाळपूर ग्रामस्थ भाविक भक्त त्या दिवशी शनिवार सकाळी लवकर पुरुष मंडळी मेंढर धुयायला पाहिजे. महिला सकट सेवा करायला पाहिजे. आणि आपला ट्रस्ट अण्णा महाराज शृंगारे तिने या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तिने 1 वर्षाला 1 वर्ष येतात. त्यांचं भाग्य 6 महिन्याला एकदाच येतात नाहीतर वर्षाला एकदाच. तिने फोन लावून बघतो येतो जर म्हणला तिने येतात नाहीतर बाकीचं 5 मंडळ येईल. अण्णा महाराजचं असं आहे ज्या भाविकाला काय घडलंय तुम्ही सांगायच्या अगोदर तिने सांगतात. तुम्ही बोलायच्यावर तिने बोलतात. थोडं असाच आहे तुझं असंच होणार आहे. माझी बाळूमामाचं शब्द तिच्या तोंडापासून येणार आहे म्हणतात. तेव्हा अण्णा महाराज जर आलं सर्व गोपाळपूर ग्रामात भक्त बाळूमामाच्या मंदिराला या. तिथं मेंढर यायचं कचऱ्याचं 4 तारखेला होणार आहे. आज आता आरती झाली. आता दुपारी 3 वाजता प्रत्येक गोपाळपूर राहणार महिला कळशी घेऊन तिच्यात पाणी भरून वर नारळ ठेवून हार घालून या ठिकाणी दुपारी 3 वाजता या. 4 वाजता पालखी जाणार. 6 वाजता माघारी येणार म्हणजे रथ जाणारा मिरवणुकीला. हा तुमच्या दारात असं रोडला कुणाचं घर आहे पूर्ण तुमच्या गावात रांगोळी काढा. बघा रांगोळी काढून लवकर इकडं तुमची कळस घेऊन इकडे यायचं मावशीनं. नाहीतर गावातच पालखी येत तिकडे बसतीला. देवासंग भक्त मंडळी पाहिजे. देव एकटा येत नसतो. देवाला न्याय यायला पाहिजे. देवाला भक्त मंडळी न्यायाला आलं तर देव येणार. तुम्ही नाही आला तर पालखी इथं चालणार.
कोणाकडे हलगी आहे तिने हलगी आणा, कोणाकडे 2 जांज आहे तिने आणा. DCP 5 सांगितलं, 5 DCP बोलवा. भंडारा DCP बोलवा. कसा भंडार उडवता तसं तुमच्या गावाला दुष्काळ पडणार नाही. सत्यवादेवीचा बाळूमामाचा आशीर्वाद आहे. जय बाळूमामा. आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, तळावरची सर्व सेवा रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा, जय बाळूमामा.